आले. नमस्कार, राम राम प्राण मित्रांनो. एकदम टाइमर व्हिडिओ येतोय आज. एकदम टाइमर व्हिडिओ येतोय. तुम्हाला कधीच मी डिसअपॉइंट नाही करत. मला माफ करा. मुझे माफ कर दो खरंच प्लीज. एवढी मिल्किंग झाली मुवा या टॉपिकची. सगळ्यांनी टाकले व्हिडिओ, मी उरलाय. त्यामुळे जरा थोडी अजून मिल्किंग झाली तर होऊ द्या ना. काय एवढं मी बाकी अजून दुधात मसाला टाकायचा मकसद माझं वाला बाकी राहिले. समजलं तर बघूया आजची पहिले मेकअप आर्टिस्ट आणि लाव तिच्या शो बाजूला डांबर. जे मेकअप क्लास मध्ये डान्स करतायत ना त्यांच्या पायाखाली पाडू उंबर. चल. हा खरंच मेकअप स्टुडिओ आहे. मेकअप स्टुडिओ मध्ये पण डान्स क्लास सुरू केलाय. एवढा आईस्पाईस अशी जागा बिगा करून नाचताय मस्त पैकी. थकले असतील बिचारे. मेकअप करी करी सन बोर हो गेले ते. काय करतील मग. एन्जॉयमेंट पाहिजे ना जरा. त्यासाठी एक रील बनवली तर काय वाईट आहे. हा मग तेवढी फीस पण कमी करून भरा पोरींनो. हे बघा कमेंटला काय रिप्लाय केलाय बघा. आमच्या स्कूलमध्ये ही गरबा व्हायचा आणि आताही होतो. मग शाळेत शिकायला जातो की गरबा खेळायला यांच्यासाठी काय वेळ काढू शकतो ना. आम्हीही काढला. हा मग ठीक आहे ना. 40 दिवस लय मोठा टाइम आहे. दररोज गरबा खेळा. 3दा खेळा. शाळा वर्षभर चालू असते. यांची क्लास फक्त 40 दिवस आहे. त्यात बी यांना वेकेशन वाला फील पाहिजे. एन्जॉयमेंट पाहिजे. अरे मी MS-CIT ची क्लास केली तर साधा तिथं मुताला टाइम नव्हता देत होते. अरे पण एवढा टाइम मोकळा कुठं असतो रील बनवायला. इंटर्नशिप केली परत तिथं पण इतका मोकळा टाइम नव्हता रील बनवायला. इकडे या पोरी घरदार सोडून इतके लांब आले शिकायला. 40-45 दिवस काय शिकायला आले. रील बनवायला. एन्जॉयमेंट पाहिजे. असं तर गॅदरिंग पण ठेवा तिथं. Halloween is coming. You have to get ready. काय बोललो मी. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा प्रॉपर क्रू तयार केलाय. त्यांचा हॅलोवीन चालू आहे. Halloween is coming. Halloween is coming. अहो हॅलोवीनचा लुक कसा केला ते दाखवलं असतं ना. हे काय करून घेताय तुम्ही पोरींकडनं. डोमिनोज का नया चीजी वंडर पिज्जा पहुंचेगा तो लोग बिल पे करेंगे और क्या. बिचाऱ्या साध्या भोळ्या पोरी काय काय त्यांना करायला लागतं यांच्या कॉन्टेंट साठी. दिवाळीच्या नाक गोळ्या पेटून दिला तसं दिसतंय. हे बघा मी काय यांच्या मेकअपला किंवा यांच्या आर्टला नावं ठेवत नाहीये. पण हे जे क्रिंज करताय ना मोकळ्या वेळात क्लासमध्ये त्याच्याबद्दल मला नक्की नावं ठेवायचे. आणि तुम्ही पण ठेवा. मुलींनो तुमची मॅडम तुम्हाला एकदम बरोबर मार्गावर नेत आहे. एक चांगले मेकअप आर्टिस्ट बनायच्या अगोदर तुम्हाला तुमची इन्स्टा ID ग्रो करणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला शिकायला मिळतंय. जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्हाला त्याच्यामुळेच तर मिळतील. हे बघ रे. आधी फक्त 1-2 दिग्गज मुवा एज्युकेटर होते. आता त्यांचं पाहून बाकीचे एक टिकटॉकर पण मुवा बनायला लागलेत एज्युकेटर. मी जास्त करून त्या दोघांचे ब्लॉग तर भरपूर बघत होतो आणि या दोघांना भेटायची माझी भरपूर इच्छा होती. या मॅडम कालपर्यंत फक्त क्रिंज कॉन्टेंट आणि व्लॉग्स बनवत होते. आता यांनी पण मुवा फॅक्टरी खोलली. आता या खरंच चांगला मेकअप करत असतील, शिकवत असतील, त्यात काही शंका नाही. पण यांच्यापेक्षाही चांगला मेकअप करणाऱ्या, चांगला मेकअप शिकवणाऱ्या मुली आपल्या आजूबाजूला आहेत. एवढंच की त्यांच्याकडे यांच्यासारखं फेम नाहीये. त्यामुळे पोरींनो मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यात आधी ना सक्सेसफुल एक रील स्टार बना. त्यानंतर कोणता पण चारा द्या, शेळ्या येतीलच. जास्तच बोलतोय मी, माफ करा मला. तुम्ही ऑफेंड होताय मला माहितीये. समजून घ्या जरा. आपला मेकअप आर्टिस्टला विरोध नाहीये. आपला विरोध त्या मोहमाया. एंट्री तर अशी मारेल जसं की साऊथच्या पिक्चरचा क्लायमॅक्स सीन चालू आहे. ऍटिट्यूड तर एवढा दाखवते त्या खाली पडलेल्या मोबाईलला पण भाव दिला नाही. अरे गरीब की कार नहीं लेते लोग. हे बी येड्या कुठच्या सगळ्याच्या सगळ्या असे व्हिडिओ काढतात तिचा जसं की विराट कोहली बॅटिंग करायला चाललाय पायऱ्या उतरून. अगं बाई एवढं काय घाबरते. उचल तो फोन. कमॉन. फोन जर फुटला असता, मॅडमचा पाय जर त्याच्यावर पडला असता तर किती महागात पडला असतं. महागात पडली असती. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है. टेन्शन घ्यायची गरज नाही. मॅडम स्वतः प्रतिष्ठित मुवा आहे. ते कव्हर करून घेतील काय असेल ते. तसं तर गॉगल पण कव्हर करतोय बऱ्यापैकी फेस. बरोबर आहे ना. फक्त स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा तव येणार तेव्हा संभाळता पण नाही. बास आता फक्त शार्क टँक मध्ये जज बनायची बाकी राहिली. एवढा क्रेज आहे. A to Z सगळे व्हिडिओ काढताय. हे पण 100% ठरवून केलेले. जसं की यांना कधी परत ती बघायला भेटणारच नाही समोरासमोर. चालली लगेच. बाय फ्रेंड्स.
अब मुझे टाटा कर दो, टाटा कर दो। हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, चिडायची काय गरज नाहीये. माझं रिॲक्शन आहे तुमच्या या क्रिंज ऍक्शनवर. रिकामी ओव्हर शोबाजी करणार असं तर मग आम्ही ट्रोल तर करणारच ना. आणि असंही मी या मुवाच्या काय प्रोफेशनल लाईफवर किंवा तिच्या आर्ट वरती कमेंट केलेली नाहीये. तिने तिच्या मेहनतीने तिचा बिझनेस उभा केलाय, त्यासाठी रिस्पेक्ट. माझी लढाई फक्त यांच्या शोबाजी सोबत आहे. शोबाजी. उनको लगता था मुझे महीने 15,000 की जॉब भी नहीं मिलेगी. आज मेरी गाड़ी महीने 50,000 का तेल खाती. आज मेरी गाड़ी महीने 50,000 का तेल खाती. 50,000चं तेल खाती हिची गाडी. म्हणजे दिवसाला 1,600 रुपये खर्च होत आहे गाडीला. अरे एव्हरेज कुठल्या गाडीचा? थर्ड हँड घेतली का काय? पहिले मला सांग, तू कोण आहे? अरे तू कोण आहे? रील स्टारच आहे ना, क्रिंज कॉन्टेंट करून मोठे झाले ना आतापर्यंत. चांगला बिझनेस वगैरे चालू करते ना, गुपचाप करणं भाई, काय प्रॉब्लेम नाहीये. पण हे रिकामं फ्लेक्सबाजी जे करता तुम्ही ओव्हर शो ऑफ, हे चांगलं नाही दिसत आहे. हे बघा, ही माझी गाडी काय आहे, नातेवाईक उलट्या करतील. तुम्हीच विचार करा नीट. हे सगळे मुवा फॅक्टरीवाले आधी एक स्वतः इन्फ्लुएन्सर आहेत. सबके सब एव्हरीबडी रील स्टार आहेत. त्यामुळेच तर फॅक्टरी चालते. इधर से पैसा डालो, इधर से मेकअप आर्टिस्ट रेडी होऊन बाहेर. मग ती मेकअप आर्टिस्ट गावामध्ये येऊन क्लायंट्स शोधेल. मग तिला जास्ती क्लायंट्स नाही भेटल्यामुळे ती पण मग तिचे मेकअप क्लासेस चालू करेल. तिच्याकडे थोडेफार काही विद्यार्थी येतील, ते पण त्यातले पण तसेच सेम करतील. ही सायकल चालत राहिला नाही, एक दिवस पार्लरवाल्या मुली सगळीकडे व्हायरस सारखे पसरलेले राहतील. आणि नंतर आयुष्यात अथर्व आला. मम्मी अथर्वला ती एक्सेप्ट करत नव्हती, काय करत नव्हती. मग नंतर अथर्व आला. तर अथर्व आला. कोण आला? मार्केट उचलायला अथर्व आला. मागे सगळे होमी जाकीस. अथर्व आला. अथर्व आला म्हणून आज ही पार्लर कोर्स करते. का आला अथर्व? का केला असं? अथर्व आला आणि हिला क्लासला सोडून घरी गेला. तिथं इज्जत नाही मला, तिथं मी कशाला थांबू? की काय नाही अथर्व, तुझ्यामुळे बाकीच्या अथर्वांचं नाव खराब होतं. एवढं सगळं ही एक्सप्लेन करतेय. अथर्व आला, अथर्वला मी स्नॅप टाकलं, तरी मॅडम म्हणते माझा बॉयफ्रेंड. ती जितके पण पोरी येऊन त्यांची स्ट्रगल स्टोरी सांगताय मॅडमला, त्यांचं काय घेणं देणं नाहीये. बिचारी सहन करते सगळ्यांची ओव्हर ऍक्टिंग. बस अजून नाही सहन होते. बस कुछ देर और मुझे जिंदा रख, थोड़ी सी जिंदगी और देते. हे पूर्ण करायला जवळजवळ 12-13 वर्ष गेली. काय चालू आहे? सर्टिफिकेट प्रोग्राम आहे का? हे सायकॅट्रिस्ट कडे आलेत गोळ्या घ्यायला, असंच सांगतात तिथं दवाखान्यात प्रॉब्लेम. हे पूर्ण करायला जवळजवळ 12-13 वर्ष गेली. येस. त्या माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, पण एक गुरुचा दर्जा असतो ना मॅम. खरंच एक आई म्हणणार म्हणजे हर एक गोष्ट तुम्ही समजून घेतली. मातृत्व गुरु म्हणते तिला तिथपर्यंत ठीक होतं. आता तिला तिच्यामध्ये आई बी दिसते. समजत नाही 40-45 दिवस आतमध्ये त्यांना मेकअप शिकवलाय का त्यांचं पालन पोषण झालंय आतमध्ये क्लायंटचं. त्यांना आई दिसतीये मुवामध्ये. पैसे दिले ना, फुकट आहे का? फॅमिली नाहीये, पण मी पूर्ण फॅमिली बघितली यांच्यात. हा, आता आई नंतर आता यांना हिच्यामध्ये फॅमिली पण दिसते. आणि माझ्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. माझ्या घरी परमिशन नव्हती भेटत इथे यायची. आत्ताच तर बोलली मला फॅमिली नाही म्हणे, मग घरून परमिशन कसं काय भेटत नव्हती हिला? फटाडे कितीतरी भाषा. अशा अजून किती जण येऊन रडणार आहे? सगळ्या स्टेजवर येऊन रडतायत. एक रडली समजू शकतो, तर बॅक टू बॅक सगळे येत आहे रडताय. तुम्ही का रडताय? तुमचं तिथं अजून स्ट्रगल स्टोरी तुमची सुरू पण झालेली नाही. या क्लासच्या सर्टिफिकेट पेक्षा बाहेर जाऊन तुम्ही किती ग्रोथ करणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन ग्रोथ करणार ना, स्ट्रगल करून काय अचीव करणार, तेव्हा रडा. मॅमनी मी कधी पण मॅम झोपलेला असेल, काही पण करत असेल, मी मॅम कडे गेली. मॅम कधी विचारलं, मॅम मी बरोबर करते चुकीचं करते, मॅमनी मला सांगितलंय. हो, काय इमोशनल अत्याचार लावलाय. मॅडमने झोपेतून उठून मेकअप केलाय. मॅम झोपलेला असेल, काही पण करत असेल. हा जो तुम्ही इमोशनल अत्याचार लावलाय ना, ह्याचा काहीच फायदा नाही. उलटून तुम्हीच ट्रोल होताय. आणि मॅडमला तर बघा रडायला येत नाही, तरी पण ती बेबी वायपर्सने पुसते डोळे. करत असेल मी मॅम कडे. रब मिला तू जो मिला
काही नाही, थोडे मेकअपचे जरा कण डोळ्यात गेलेत, त्याचेच चिपडे काढते, हातात घेऊन बघते पण बघा चोळते ती. मान्य आहे, खूप स्ट्रगल असतो, टाइम नाही मिळत शिकायला, पण इथं रडगाणे कशाला दाखवता. रडायचं आहे तर माझे सॅड सॉंग्स ऐकून रडा. नवीन चॅनल ओपन केले मी, जाऊन सबस्क्राईब करा लवकर. तिथे एक गाणं ऑलरेडी पडलेलं आहे आपलं, लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. कॅश चाहिए, मुझे कॅश चाहिए. हिला तर कॅश पाहिजे, पण मला काय पाहिजे, रीच. मला रीच पाहिजे, रीच. लाईक ठोका व्हिडिओला, इतके लाईक ठोका की डायरेक्ट 5000 लाईक व्हायला पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या लवकरात लवकर, आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा मला. आणि गाणं आहे का, हा स्पॉटिफायची लिंक दिली आहे, भाषा गाणं.